किती पैकी किती म्हणजे 20 मार्क 30 पैकी 28 पडले. अभ्यास नाही केला, कॉपी नाही केला, सिरीज बघितले, गेम्स खेळला. की गाईस एवढा मोठ्या मार्काचं मी एवढं निघते. आणि आमचं सीआर फर्स्ट इयर पासून खूप सिन्सिअर कामं करत आहेत, त्यांना आम्ही सर्व बॅचमधून गिफ्ट द्यावं असं आम्हाला वाटतं. गाईस वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आज आम्ही बघणार आहोत आमच्या कॉलेज लाईफमध्ये एक्झाम्स तर चालूच असतात. आमची आज एक एक्झाम पण आहे आणि आमची वरतून बालरोगची फायलिंग पण आहे. तर NCISMचं न्यू करिक्युलम कसं आहे हे तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये दाखवतो. तुम्ही बघत राहा ब्लॉग शेवटपर्यंत. चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कंटिन्यू मीन काढलेला हा ब्लॉग मी स्पेशली मीनसाठी बनवते. आम्ही बालरोगच्या डिपार्टमेंटला आहोत आणि आमची बॅच फर्स्ट बॅच आहे. NCISMच्या करिक्युलमनुसार. त्याच्यामध्ये 9 PA 2 इंटरनल्स म्हणजे फर्स्ट इंटरनल सेकंड इंटरनल असे आमचे एक्झाम होतात. प्रत्येक PA 15-15 मार्काची असते आणि अशा आम्हाला 9 PA देणं लागतात. ठीक आहे. तर प्रत्येक इंटरनल पण 100-100 मार्क्सची असते. याचं कन्व्हर्जन म्हणजे आम्ही जवळपास 100-100 200 आणि 300-400 आणि हे 90 मार्क्स 500 मार्काचं एक्झाम देतो आणि त्याचं मीन निघते 30 मार्कापैकी गाईस. म्हणजे एवढा मोठ्या मार्काचं मीन एवढं निघते आणि एखाद्या PA ॲब्सेंट असलं तर एवढा काही फरक पडत नाही. परंतु ह्या मीनचा परिणाम आमच्या मुलांवरती होतो की त्यांना एका मार्क्ससाठी ते रडायला येतात, भांडायला येतात आणि याच्यावर मी काही करू शकत नाही कारण की आमची पहिलीच बॅच आहे. तर सगळे प्रॅक्टिकल आमच्यावरतीच होतात. आम्हाला फर्स्ट इयरपासून आम्ही असंच भोगत आलेलो आहोत किंवा असंच अनुभवत आलेलो आहोत आम्ही. आणि बघू शकता बाहेर पण खूप गर्दी आहे. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेनच की बाहेर किती गर्दी आहे. अशा प्रकारे स्पेशल मी हा ब्लॉग याच्यासाठीच बनवत आहे की बाबा कसं BAMSच्या न्यू करिक्युलमनुसार जर तुम्ही BAMS घेत असाल तर घ्या, ऑब्वियसली चांगलंच आहे. आणि तुम्हाला समजेल की आल्यानंतर कसे एक्झाम्स असतात. जवळपास 2 हप्त्यानंतर एक PA असतेच आणि त्याच्यामुळे तुम्हाला रिव्हिजन पण होतं. याची तुम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यासाला मदत पण होते. तुम्हाला ते पण जाणून येईल. आणि आमची शाळा काल झाली आमची TCCPA आणि आज आहे आमची शाळा KGP. काल झालेली सांगत होतो आणि आज आहे शाळा KGP. यांचा अभ्यासाच्या नावाने आणि पेपरची वाट बघत आहेत ते आतुरतेनं. सैल त्याची फाईल आणलीच नाही ना व्हायसाठी. नंतर व्हायच देईल ना आता. पण आता येऊन नाही राहिला ना आवाज. चल रहा है पेपर बाटा और हमें आए हैं 15 out of 14 मार्क्स. और ये तरीका है क्लास में बैठने का गाइस. देखो नुस्ता कालवा गाइस. किसी को कुछ समझ में नहीं आ रहा लेकिन ढूंढ ले पेपर. ये देखो कपिल ढोरे कैसे लीडर की का काम कर रहे हैं. ए माझा डबल आहे माझा आण. दोनों भी पेपर है हमारे लोंडो को. किती मार्क्स आले रे? 14 आणि 13. ओरल मध्ये 11. किती मार्क्स आले? कमीत कमी 9. याच्यात किती आले? 13-14. आकाश किती मार्क्स आले तुला? 13 आणि 14. तुला 14 मार्क्स आले. 7+7 थाला. तुला किती आले रे? आपल्याला काय तोंड बघून मार्क्स रे. ऑब्वियसली 14. तू तोंडावर 14 मार्क देतात का तुला? बाबो. और अभी देखेंगे. ए भल्ला किती मार्क आले? क्या आताच PA ला 13-14. कितने मार्क्स आए? 20 पैकी 20. 15 मार्क की टेस्ट होती याला 20 पैकी 20 मार्क्स आलेले. अरे हा किती मार्क्स आले रे? मला 13 आणि 14. आहे CR वलपटलेला CR ज्याला नुसते कामं असतात विचारायला आणि ते तरी पण हार मानत नाही. सपोर्ट घ्यायला पाहिजे होतं. तेरे चेहरे को देख के माया आ रही मेरे को. क्यों इतने काम करता तू? घर जाना है कि नहीं? मुझे अपने घर जाना है. मुझे घर जाना है.
मुझे अपने घर जाना है। और ये देखो ये उसको मदद कर रहा बेचारा, ये पुष्पराज हो चुका है इसकी दाढ़ी के हिसाब से। आओ हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ते आपल्याला सुट्टी देतीलच। आणि आता पुन्हा सुरू झालेलं आहे आमचं फायलिंग, बालरोडचं फायलिंग, शल्यच्या बालरोडचं फायलिंग सुरू झालेलं आहे। इकडे चालू आहे स्पंचिंग। आणि हे आमचा गाडा इकडं लटकवलेला। यहाँ पे हो गई हमारी बालरोड की फाइलिंग। उसके बाद हम जाएंगे घर और यहाँ पे सीआर टेंशन में। यार माझा फोन पण चांगला भेटला याला बॅचकडून गिफ्ट दिवा काय म्हटली? तुम्हाला काय वाटते? आमचं सीआर फर्स्ट इयर पासून खूप सिन्सिअर कामं करत आहे, त्याला आम्ही सर्व बॅचकडून गिफ्ट द्यावं असं आम्हाला वाटतंय। आणि आमचा सीआर चिडचिड पण करत नाही। आता बघा किती गोडवाने पाहतो इकडे तो सीआर अरे बा। पण दीपकची इथं त्यांनी घेतलेली पण तरी दीपक हसते, माझ्यासारखाच निर्लज्ज आहे। काय म्हटलं? हे पहा कॉलेजमध्ये हे काम करायला येतो हाच काय सगळे तेच कामं करत आहेत। आम्ही जे बालरोडचे मॉडेल बनवले होते ते मॉडेल आता आम्हाला त्या काचेमध्ये परफेक्ट ठेवायचे आहे। त्याच्यासाठी आम्ही वरती चढू जिथं हात पुरत नाही तिथं पण आम्ही ते मॉडेल ठेवण्याचा प्रयत्न करत आहे काचेमध्ये, जेणेकरून ते सेफ राहावं आणि आमचं जुनियरला ते दाखवता यावं म्हणून। त्याच्यामुळे आमची एवढी मेहनत चालू आहे गाइस। इथे वेटिंग फॉर मार्क्स ऑफ पीए गाइस, इनकी बारी अब आएगी ही नहीं। कितनी देर टाइम पास करेंगे रे दादा। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की आज आमची फायलिंग झालेली आहे आणि आमची NCISFची फर्स्ट बॅच आहे। NCISFने आम्हाला कशा प्रकारे 3 वर्षभरामध्ये त्रस्त करून ठेवलेलं आहे। आम्ही 18 महिन्यांचं 1 वर्षाचं कॉलेज करतो आणि त्याच्यात 12 परीक्षा देतो आणि त्या 12 परीक्षांचा मेन शेवटी 30 पैकी भेटत असतो। म्हणजे त्या 30 मार्कांसाठी आम्ही वर्षाभर कामं करत असतो। एवढी मेहनत आम्हाला घ्यावं लागते गाइस। आणि एवढी मेहनत करूनही शेवटी काय आणि भेटतं? पुन्हा पेशंट म्हणतात की एवढे फीस घेतात म्हणून डॉक्टर, अशी आमची वाईट परिस्थिती आहे मेडिकल फील्डची। तुम्ही बघू शकता हे बघा इकडे लोक आणि त्या मीनसाठी लोक झटतच आहेत। इनकम वर्षभर 1000 मार्काचा पेपर देतात, त्यांना कन्व्हर्टेशन होते 23 मार्कामध्ये। तुम्ही बघू शकता हा कसा टेन्शनमध्ये त्या मीनमुळे। बघू याला किती मीन आला। बोला काय करतोय? मीनच काढतोय ना? हो मीनच काढतो। किती आला मीन? 22चा आला। उदास चेहरा दिसतोय। टेन्शन नाही रे। हा पण उदासच आहे। अपन नेक्स्ट कंटेस्टेंट को पूछेंगे। किसको पूछेंगे? निमेश हमारे सीआर को पूछेंगे। सीआर कसा संतापलेला आहे गाइस तुम्ही बघू शकता, कारण की त्या बिचाऱ्याने खूप काम केले, त्याची मेहनत असं त्याला अवॉर्ड द्यावा अशी आहे, परंतु त्याची इच्छा फक्त शोरम्याची आहे। तर बघूया काढला मी किती आला मी? माझं 22। अभ्यास नाही करून गाइस एवढी मेहनत करून त्याचा मी 22 आलेला आहे आणि माझा आलेला आहे 23। अभ्यास नाही केला, कॉपी नाही केला, सिरीज बघितले, गेम्स खेळला, 22 आला आहे। जय हिंद जय भारत। बरोबर आहे गाइस, तो खूप आमच्या क्लासमधला सिरियसली तोच असा एक आहे की सिन्सियर आहे। आम्ही पण आहोत, पण आम्ही ठीकठाकवाले सिन्सियर आहोत आणि हा टोटल खरोखरवाला सिन्सियर आहे। आता बघूयात नेक्स्टकडे। तुझा किती आला मीन? माझा मीन 20 आला, 1 PA न देऊन आणि इंटरनलमध्ये फेल होऊन 20 मीन आला आहे, काहीच अभ्यास न करता। इनबॉर्न टैलेंट है। अभी नेक्स्ट को पूछेंगे। ओए पाटिल मीन किती आला? 23. हेलो, व्हाट्स द क्वेश्चन? माय मीन इज 23 इन कौमार भृत्य। आय एम नॉट प्रिटी सॅटिस्फाईड, बट ठीक आहे, आय नो दिस डझंट काउंट। तर मग अभ्यास करायचा ना। आय एम नॉट सॅटिस्फाईड विथ दॅट। तुला किती आला? माझा मीन 21 आला, तरी मी फर्स्ट इंटरनल दिली नाही। आणि ही स्पेशली गाईज ब्लॉगमध्ये या म्हणून इथे येऊन बसलेली, अदरवाईज ही इकडे तिकडे फिरत होती। नाही, मी आली आहे अरुणच्या ब्लॉगमध्ये ग्लॅमर ॲड करायला। काय ॲड करायला? ओ तेरे को कितना है मीन?
कशाला डिस्टर्ब करायला येतोय रे मध्ये मध्ये? डिस्टर्ब कशाला करायला येतोय मध्ये मध्ये? काय झालं बोल आता. मीन किती आला तुझा? 30 out of 28. 30 आउट ऑफ 28. का येऊ शकत नाही का? 30 आउट ऑफ 28. 28 आउट ऑफ 30 असते. 30 out of 20. ट्वेंटी एट आउट ऑफ 30. याच्यामध्ये सांग, एक मिनिट याच्यावर सांग. काय किती पैकी किती म्हणजे 20 मार्का? 30 पैकी 28 पडले. 28 आउट ऑफ 30. आउट ऑफ 30 मधून ए शी वॉज रॉंग. यू हॅव द प्रूफ इन युअर व्हिडिओ. ठीक है, पण अशा प्रकारे रश्मी चुकीचं बोललेली काय? आई एम नॉट रॉंग. आई कांट. अभी नेक्स्ट को पूछेंगे. सभी के चेहरे नाराज दिख रहे गाइस, लेकिन इसको पूछेंगे. तुला किती आलं रे मीन? My mean is 19 and I'm satisfied with that. Satisfied. ओके, ही पण सॅटिस्फाईड आहे. तुझा किती आला रे मीन? आय एम नॉट सॅटिस्फाईड. किती आला बट? मला माहितीच नाही गाईस, मी चेक नाही केलं, लॅपटॉप बंद होऊन गेलं त्याचं. हो का? तुझ्या ग्रुपवर आला असेल ना, ते नाही. 0 टाकले मला 2 याला. अशा प्रकारे ही प्रेझेंट असून पण हिला 0 आलेला आहे, पण ठीक आहे, चालूच राहते. अभी आता आपण नवीन व्यक्तीला विचारू की त्यांचा मीन किती आला म्हणून, आणि ते सॅटिस्फाईड आहेत की नाही. गाइस माजा मीन आला है 26 और हमें 9 PA देने थे, वेरज हमने बालब्रॉक के लिए 12 PA दिए. फिर भी मैम हमसे सेटिस्फाइड नहीं है और मैम सेटिस्फाइड नहीं है, इसमें हम सेटिस्फाइड है गाइस. आणि आमच्या कॉलेजचं हे बघा, लॅपटॉप एकदम कनेक्टेड आहे सगळीकडे. आणि हे आहे, हा आहे प्रिंटर, अतिशय छान आहे. नवीन पण आहे, पण हा जुनावाला आमच्याकडे ठेवलेला आहे. आणि अशा प्रकारे हा व्लॉग आम्ही येतच एंड करतो गाईज. बाय बाय, स्टे कनेक्टेड फॉर द नेक्स्ट व्लॉग.